समस्त ग्रामस्थ दारुंब्रेच्या वतीने निखिल संजय वाघुले. तर दारुंब्रे व सांगवडेचा जोडला जाणारा हा रस्ता काँक्रिटीकरणाचं काम माननीय आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी मंजूर करून दिले. त्याच्यानंतर आता हा रोड एक नांदेड बेस कंपनी आहे शारदा कन्स्ट्रक्शन म्हणून, त्या कंपनीला ते काम देण्यात आले. त्या कंपनीला सुपरवायझर किंवा बाकीचे जे व्यक्ती असतात त्यांना आपण सांगितलं की मागील 8 दिवस झाले तुम्ही इथं क्युरिंग कंपाऊंड म्हणजे त्याला एक मराठीमध्ये आळे म्हणतात, आळे का केले नाही, त्याला पाणी का मारत. त्यांचं म्हणणं काय आलं की आम्ही पाणी मारतो. पण आता आज तुम्ही पाहताय सकाळचे 11:30 वाजलेले, 11:30 वाजता सुद्धा इथं कोणी पाणी नाही, कुठं क्युरिंग कंपाऊंड नाही, कुठे पोते टाकलेले नाही. आता हे मोठे भेगा पडलेले आहे अशा मोठ्या प्रमाणात. या भेगा पडल्यामुळं पुढील 20 वर्षाचा विचार करून हा रोड करण्यात आलेला आहे. पण आता हा जर रोड असा या पद्धतीने करत असेल तर याच्यावरती या ठेकेदारावरती आणि प्रशासनाचा अंकुश नाही आहे का, किंवा प्रशासक याच्यावर जाणून बुजून दुर्लक्ष करतं आहे का, हा एक प्रश्न आहे आमचा समस्त ग्रामस्थाच्या वतीने. आणि जर असेल तर अशा निकृष्ट दर्जाचं काम करण्याला ठेकेदाराला काम का दिलं, हा एक आमचा स्थानिकांचा एक मुद्दा आहे. त्यासाठी आम्ही तुमच्याकडे एक आलो. चॅनलच्या दात्याचे पैशाची नासाडी आहे आणि ही त्यांची मजुरी आहे. कारण की त्यांचा कुठलाही ठेकेदाराचा व्यक्ती सेफ्टी इक्विपमेंट घातलेलं नाही आहे. इथं ट्रॅफिक जाम होतं आहे, कुठलं बॅरिकेटिंग नाही आहे, कामाची मुद्देसूद माहिती नाही आहे की बोर्ड लावलेलं नाही की त्या बोर्डावरती लिहिलेलं आहे की बाबा ह्या तारखेपर्यंत काम मंजूर केलेलं आहे, ह्या तारखेपर्यंत होणार आहे, त्याची कॉन्क्रीटची ग्रेड काय. आता हे कॉन्क्रीटची ग्रेड जे वापरतो आहे आपण बऱ्यापैकी माहितीतलं, मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं मला माहिती आहे की एक M40च्या आसपास असू शकतं, M35 ते 40. तर M40 कॉन्क्रीटची ग्रेड हे 60 ते 70% अचीव करतं कधी 7 दिवसामध्ये. तर ह्याला जर 8 दिवस झाले पाणीच नाही आहे तर हे कधी अचीव करायचं, याची माती होणार आहे. पूर्ण एक भेगा पडलेलं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.